शब्द हां, पण ते बाळासाहेबांना शोभत होतं बोलायला. तसा त्यांचा तो उपयोग आहे. मुंबईबरोबर 29 महानगरपालिका आहेत आणि त्याही महत्त्वाची शहरं आपल्या या राज्यात अगदी चंद्रपूरपर्यंत आहेत. तुम्ही MMR रिजनचा उल्लेख करताय. पुणे, नाशिक, जळगाव, संभाजीनगर, जालना, परभणी, नागपूर, अमरावती, अकोला या सगळ्या महानगरपालिका मिळून महाराष्ट्र आहे. आपण मुंबईवर बोलतो आहे, पण ह्यांना तुम्ही काय सांगाल? ह्या ज्या उरलेल्या महानगरपालिका आहेत तीसुद्धा जनता आपल्याकडे पाहते आहे की आमच्याकडेही लक्ष द्या, आम्हीसुद्धा महाराष्ट्राचेच लोक आहोत. तुम्ही त्यांना काय आवाहन कराल? नाही, कसं आहे, आत्ताच्या या सगळ्या निवडणुकीची तुम्ही जर नीट महाराष्ट्र बघतोच आहे, ज्या प्रकारे आत्ता ह्या निवडणुकीला वेडेपिसे होऊन ज्या लेवलला पैसे वाटले जात आहेत, आत्ता ह्या क्षणाला तरी त्यांना तुम्ही आत्ता काय पुरणार आहात संपूर्ण महाराष्ट्रभर? आत्ता नगरपालिका आणि बाकीच्या सगळ्या निवडणुका झाल्या त्यावेळेला काय थैमान घातला आपण बघितलं ना. हो, जाणार त्यांच्यापर्यंत, येऊच त्यांच्यापर्यंत, प्रश्न नाहीच आहे, महाराष्ट्रचा आहे तो. परंतु मला असं वाटतं की आत्ताची एकूण परिस्थिती पाहता जरा थोडीशी सावध पावलं टाकणं गरजेचं आहे. आणि त्या सावध पावलामध्ये पहिलं पाऊल मला असं वाटतं मुंबई आहे, ठाणा आहे. पण ह्या इथले जे मतदार आहेत त्यांना म्हणजे आम्ही दोघंही मिळून सांगतोय की आता तुम्हाला राज्यकर्त्यांकडनं काही अपेक्षा ठेवण्याची गरज नाही आहे. तुम्ही राज्यकर्त्यांना दिशा दाखवली पाहिजेत. म्हणजे भले ते पैसा वाटतील, दारू वाटतील, ड्रग्सचा पैसा वगैरे सगळं येतोय, पण महाराष्ट्र हा लाचार होत नाही हे दाखवण्याची आता गरज आहे. हे बरोबर आहे. पण आता मुंबईसह अनेक शहरामध्ये मराठी माणूस नक्कीच आहे, पण इतर सुद्धा समाज आहे ना. मुस्लिम बांधव आहेत, ख्रिश्चन बांधव आहेत, जैन आहेत, पारशी आहेत. ते आपल्याबरोबर राहतील का? नक्की राहतील. का नाही राहणार? तुम्ही हिंदुत्व विरोधी ह्याचा हिंदुत्वाशी काय टीका होऊ शकते. नाही, मी तर बोललोच, ह्याचा हिंदुत्वाशी काय संबंध आहे? तो मी उद्या मंदिरात जाऊन समजा मी पाया पडतोय, आणि तुम्ही सांगाल की मला तू गंगेचं पाणी पी, नाही पिणार मी. गंगा उगम पावते, तिकडचं कदाचित पिईन मी. उद्धवजी, प्रबोधनकार ठाकरेंचं हिंदुत्व आपल्याकडे जे राजजी म्हणतात, तुम्ही जे म्हणताय की मला घंटा बडवणारं हिंदुत्व नको आहे, पण नाही पटत, ते नाही पटत ना. तुम्ही तरी हिंदू आहात का?